सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। देशाच्या संसदेत महिलांना 33% आरक्षण देणारं नारी शक्ती अधिनियम विधेयक शुक्रवारी लोकसभेत पार पडलं। विधेयक मंजूर करून घेण्यासाठी आवश्यक असलेलं 2/3 बहुमत भाजप प्रणित सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालं। परिणामी हे बहुचर्चित विधेयक पडलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री याच मुद्द्यावरून देशाला संबोधित केलं। आता या विधेयकाची लढाई सर्वसामान्यांपर्यंत भाजप घेऊन जाणार आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षण विधेयकांच्या मुद्द्यावरून पत्रकार परिषद घेतली। विरोधकांवर टीका करताना त्यांनी अनेक मुद्दे लक्षात आणून दिले। महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या 2 पोटनिवडणुका लागल्या आहेत। एका बारामती विधानसभा आणि दुसरी राहुरी विधानसभा। यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या सूत्रांनी पवार उमेदवार आहेत। त्यांच्या समोर फार मोठं आव्हान नाहीये, कारण महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार दिलेला नाही, त्यामुळे याचा विजय सहज आहे। पण राहुरीत अशी स्थिती नाहीये। आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली आहे। भाजपने राहुरी मधील शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे। आज मुख्यमंत्र्यांची अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ सभा होत आहे। या निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। संवैधानिक पदावर बसलेल्या पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सत्याची शपथ घेतलेली असते। त्यांनी जनतेची फसवणूक करू नये। 2023 मध्ये संसदेने नारी शक्ती अधिनियम मंजूर केला नाही आणि 16 एप्रिल रोजी केंद्र सरकारने त्यांची अधिसूचनाही काढली। मग आता पुन्हा महिला आरक्षणाचे डमरू वाजवून कोणाला फसवताय, असा खरमरीत सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे। राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून उष्णतेने कहर केला होता। तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले। जवळपास जिल्ह्यांमध्ये 40 पार तापमानाची नोंद झाली। आजही अनेक जिल्ह्यात उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला। नुकताच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अंदाज वर्तवला आहे। राज्यावर दुहेरी संकट बघायला मिळत आहे। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। गेल्या महिन्यात राज्यात मुसळधार पाऊस झाला। गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले। गारपिटीसह पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मध्य रेल्वेवर आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी एक मोठा अपघात झाला। त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे। डोंबिवली स्थानकाजवळ कळवा कारशेडकडून येणाऱ्या एका रिकाम्या लोकलचा डब्बा रुळावरून घसरला। त्यामुळे CST कडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली। यामुळे अनेक प्रवासी ट्रॅकवर उतरून चालत जात असल्याचं पाहायला मिळालं आहे। एकीकडे अमेरिका इराण दरम्यान होणाऱ्या शांतता चर्चेकडे जग डोळे लावून बसला आहे। पाकिस्तानच चर्चेची दुसरी फेरी पार पाडणार आहे। अमेरिकेने चर्चेसाठी तयारी दाखवली असली तरी त्यांच्या अटींमुळे संतापलेला इराण अद्याप चर्चेस तयार नाही। युद्धविराम 22 एप्रिल रोजी संपणार असून त्यापूर्वी शांतता चर्चा होऊन काही तोडगा निघतो की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। भारत आणि रशियाची खास मैत्री आहे। कित्येक वर्षापासून ही मैत्री आहे। अमेरिका इराण युद्धात जग तणावात आहे। अशा वेळी भारताच्या मदतीला आशिया धावून आला। भारताच्या शेजारी देशात LPG गॅस आणि कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे, पण भारताला हवे तेवढे कच्चे तेल रशिया पुरवत आहे। हॉर्म्युझ खाडी सध्याच्या घडीला ठप्प आहे, मात्र आपल्या शक्तीवर रशिया भारतापर्यंत कच्चे तेल पोहोचवत आहे। भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री अनेकांच्या डोळ्यावर येते।
इराण आणि अमेरिका युद्धात खळबळ उडाली. युद्धबंदी 2 आठवड्याकरिता दोन्ही देशांनी जारी केली. मात्र युद्धबंदी संपण्याकरिता 3 दिवस शिल्लक असताना तणाव वाढला. अमेरिकेने इराणच्या जहाजावर अगोदर हल्ला केला आणि त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर इराण देखील आक्रमक झाला. अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही उत्तर देऊ असे इराणने म्हटलं. इराणच्या सैन्याने आता अमेरिकेच्या सैन्याविरोधात ओमान खाडीत जोरदार हल्लाबोल केला. मात्र यावर इराण अधिकाऱ्यांनी अजून काही भाष्य केलं नाही. मीडिया रिपोर्टनुसार ओमान समुद्रात इराणच्या सैन्याकडून अमेरिकेच्या काही जहाजांवर ड्रोन हल्ला करण्यात आला. मात्र नक्की अमेरिकेचे किती नुकसान झाले याबाबत काही माहिती पुढे येऊ शकली नाही. सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.